नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार एन आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयासाठी आहे. तर बिझनेस इकॉनॉमिक्समधील आपण शेवटचं चॅप्टर जे आहे थेरी ऑफ कॉस्ट ह्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर त्या थेरी ऑफ कॉस्टमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, डिफरंट कॉस्ट कन्सेप्ट, शॉर्ट रन कॉस्ट कर्व्स, त्यानंतर फिक्स्ड कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, टोटल कॉस्ट, ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट, त्यानंतर ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, त्यानंतर ॲव्हरेज टोटल कॉस्ट अँड मार्जिनल कॉस्ट, लॉंग रन कॉस्ट कर्व, त्यानंतर ॲव्हरेज कॉस्ट अँड मार्जिनल कॉस्ट हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर हे चॅप्टर बघत असताना पहिल्यांदा आपल्याला कॉस्ट म्हणजे या ठिकाणी किंमत, उत्पादनाचा खर्च या ठिकाणी आपण अभ्यासतोय. मग उत्पादन व्ययाचे विश्लेषण करताना उत्पादनाच्या कालावधीचा विचार करावा लागतो आणि कालावधीचा विचार करत असताना ते कालावधी मुख्यतः दोन प्रकारचे आहेत, एक अल्प कालावधी आणि एक दीर्घ कालावधी. आता अल्प कालावधीमध्ये या ठिकाणी म्हणजे असा काळ की त्यामध्ये त्या उत्पादक घटकाच्या फक्त आणि फक्त आपल्याला बदलत्या घटकामध्ये बदल करता येतो, स्थिर घटकामध्ये या ठिकाणी बदल करता येत नाही. असा काळ म्हणजे अल्प काळ होय असं आपल्याला म्हणता येतं. अल्प कालावधीमध्ये या ठिकाणी फक्त बदलत्या घटकामध्ये बदल करता येतो, आपल्याला स्थिर घटकामध्ये आपल्याला बदल करता येत नाही. असा काळ म्हणजे अल्प काळ. आणि दीर्घ काळामध्ये या ठिकाणी दीर्घ कालावधीमध्ये उत्पादनाच्या स्थिर घटकामध्ये त्यासोबतच बदलत्या घटकामध्ये देखील आपल्याला बदल करता येतो. म्हणजे जे काही घटक आहेत, बदलते घटक आणि स्थिर घटक, या दोन्ही घटकामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल करता येत असतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून दीर्घ कालावधीमध्ये फक्त आणि फक्त बदलतेच घटक असतात. दीर्घ कालावधीमध्ये फक्त आणि फक्त बदलतेच घटक असतात, स्थिर घटक राहत नाहीत. लक्षात राहील. अल्प कालावधी आणि दीर्घ कालावधी कशा पद्धतीने आहे. अल्प कालावधीमध्ये फक्त आणि फक्त बदलत्या घटकामध्ये बदल करता येतो, स्थिर घटकामध्ये बदल करता येत नाही. इतका कालावधीमध्ये म्हणजे अल्प कालावधी. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर या ठिकाणी उत्पादनामध्ये आपल्याला बदल करायचा आहे, उत्पादन वाढवून घ्यायचं आहे, तर त्यावेळेस अल्प कालावधीमध्ये आपण काय करू, एखादी शिफ्ट वाढवू कामाची. म्हणजे अगोदर एका शिफ्टमध्ये काम होत होतं, आता 2 शिफ्टमध्ये करू. काही लेबर वाढवू. इतकं का लगेच मशीन आणून बसू शकतो आपण? नाही. म्हणून या ठिकाणी फक्त बदलत्या घटकामध्ये बदल करता येतो, स्थिर घटकामध्ये बदल करता येत नाही. किंवा ओव्हरटाईमचा रेट वाढवू. ओव्हरटाईमचा रेट वाढवल्या काय होईल, प्रत्येक कर्मचारी ओव्हरटाईम करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला फक्त बदलत्या घटकामध्ये बदल करता येतो, स्थिर घटकामध्ये बदल करता येत नाही. आणि दीर्घ कालावधीमध्ये तुम्हाला बदलत्या घटकामध्ये तर बदल करताच येतो, त्यासोबतच स्थिर घटकामध्ये देखील या ठिकाणी तुमचा बदल करता येतो. या पद्धतीने या ठिकाणी आहे. म्हणून दीर्घ कालावधीमध्ये या ठिकाणी सर्वच्या सर्व घटक बदलतेच असतात, स्थिर घटक नसतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता आपण सिलेबसमधील फिक्स्ड कॉस्ट, स्थिर उत्पादन व्यय या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. स्थिर उत्पादन व्ययाला पूरक व्यय असं देखील म्हणतात. स्थिर उत्पादन व्ययाला पूरक व्यय असे देखील म्हणतात. उत्पादनाच्या स्थिर घटकावर जो खर्च होतो त्याला स्थिर उत्पादन व्यय असं म्हटलं जातं. उत्पादनाचे जे स्थिर घटक आहेत त्या घटकांवर या ठिकाणी जो खर्च केला जातो त्याला स्थिर उत्पादन व्यय असं म्हटलं जातं. त्यामध्ये इमारतीचं भाडं, इमारत स्थिर आहे त्याचं भाडं स्थिर उत्पादन व्यय झाला.
मॅनेजर सारख्या कायम कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी पेमेंट हे स्थिर उत्पादन व्ययामध्ये होतं. त्यासोबतच यंत्रसामग्री जी आहे ती यंत्रसामग्री वरील व्याज आहे किंवा यंत्रसामग्रीवरील घसारा आहे, भांडवलावरील व्याज आहे, जे निश्चित ठरलेलं असतं. 5% व्याज द्यायचं, 2% द्यायचे, 3% द्यायचं, हे खर्च या ठिकाणी साधारणतः स्थिर खर्चामध्ये येत असतात असं आपल्याला म्हणता येतं. आणि जे काही मशिनरी आहे त्यावरील आपण घसारा आकारतो 10%, 15%, जे काही ठरलेलं आहे ते स्थिर उत्पादन व्ययामध्ये येत असतं असं आपल्याला म्हणता येतं. आता हे स्थिर उत्पादन व्यय तुमचं उत्पादन कितीही घ्या तेवढाच खर्च राहत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा 10,000 नग उत्पादन घ्यायचं आहे तर त्यासाठी 30,000 रुपये खर्च येतो, तर 20,000 नगांसाठी देखील 30,000च खर्च येतो. या पद्धतीने आहे. म्हणून तुमचं उत्पादन वाढलं तरी तेवढाच खर्च होतो, उत्पादन कमी झालं तरी तेवढाच खर्च होतो, किंवा उत्पादन तुम्ही बंद केलं तरी देखील स्थिर उत्पादन व्यय तेवढाच होतो. भांडवलावरचं व्याज तुम्हाला द्यावंच लागेल, मशिनरीचा घसारा तुम्हाला आकारावाच लागेल, मॅनेजर सारख्या कायम कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी पगार तुम्हाला द्यावाच लागेल, उत्पादन घ्या अगर न घ्या, किंवा जी काही इमारत आहे तुमची बिल्डिंग आहे त्याचं भाडं तुम्हाला द्यावंच लागेल. आणि त्यामुळं स्थिर उत्पादन व्यय हे कॉन्स्टंट राहतं. आणि त्यानुसार या ठिकाणी एक डायग्राम पडते, ती डायग्राम या पद्धतीने आहे स्थिर उत्पादन व्ययाचे. उत्पादन व्यय आणि उत्पादन परिमाण B1 B2 आणि K1 आणि K2 ही स्थिर उत्पादन व्ययाची या ठिकाणी आकृती आहे. अगोदर उत्पादन तुम्ही ब इतकं घेत होता, समजा ब इतकं उत्पादन घेत होता, तर त्यावेळेस खर्च किती राहील, क हा तुमचा खर्च राहील. ठीक आहे. उत्पादन वाढवून B1 पर्यंत घेताय तरी देखील तुमचा खर्च B1 K1 इथपर्यंतच राहील. किंवा उत्पादन कमी केलं B2 इतकं केलं तर तुमचा खर्च कमी होतो का, नाही होत. B2 K2 हे इतकाच खर्च या ठिकाणी होतो असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीने या ठिकाणी स्थिर उत्पादन व्यय आहे. स्थिर उत्पादन व्यय तुम्ही उत्पादन वाढवा, कमी करा किंवा बंद करून टाका, तुमचा खर्च या ठिकाणी कायम राहत असतो असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. तर आता पुढचा जो पॉइंट आहे तो ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट. ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट सरासरी स्थिर उत्पादन व्यय. आता सरासरी स्थिर उत्पादन व्यय हे उत्पादन वाढीबरोबर सरासरी स्थिर व्यय कमी होत असतो. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, सरासरी स्थिर व्यय किंवा सरासरी स्थिर उत्पादन व्यय हे उत्पादन जसं वाढत जातं तसतसं या ठिकाणी तुमचं सरासरी स्थिर व्यय कमी होत जातं. आणि उत्पादन जसं कमी होतं तसतसं सरासरी स्थिर उत्पादन व्यय हे या ठिकाणी वाढत जातं. म्हणजे उत्पादन कमी झालं
की स्थिर व्यय वाढला, उत्पादन वाढत गेलं, स्थिर व्यय या ठिकाणी जे काही अवरेज आहे त्याचं अवरेज या ठिकाणी कमी होत असतं असं आपल्याला म्हणता येतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ही आकृती तर तुम्हाला कळालेली आहे. आता हे मी मोडतोय थोडं. समजा आपण एक्झाम्पल घेतलं होतं, तुमचा स्थिर खर्च 30,000 रुपये आहे आणि उत्पादन 10,000 आहे. ठीक आहे, हे स्थिर खर्च झाला, हे झालं. याचं ॲव्हरेज कसं काढू आपण, तर 30,000 भागिले 10,000, हे 4 शून्य कटले, हे 4 शून्य कटले, 3 रुपये. ठीक आहे. आता उत्पादनामध्ये वाढ केली, 20,000 न उत्पादन घेतलं तर तुमचा स्थिर खर्च बदल होईल का, नाही होणार. ॲज इट इज तेवढाच राहील 30,000. आता त्याचं ॲव्हरेज काढायचं आहे, ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट काढायचं आहे. तर त्यावेळेस 30,000 भागिले 20,000, हे 4 शून्य कटले, हे 4 शून्य कटले, बे पंचे 10, 1.5 रुपया या ठिकाणी आहे. मी काय म्हटलं होतं, तुमच्या उत्पादनामध्ये वाढ झाली तर ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट मध्ये या ठिकाणी घट होत असते, ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट मध्ये घट होत असते असं आपल्याला म्हणता येतं. उत्पादनामध्ये घट झाली, समजा 10,000 अगोदर घेत होतो, आता 5,000 घेतोय, तुमचा फिक्स्ड कॉस्ट चेंज होईल का, नाही. तर याचा ॲव्हरेज काढू आपण. 30,000 भागिले 5,000, हे 4 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, 5 1 5 5 6 पंचे 30. ठीक आहे, 6. म्हणजे तुमच्या उत्पादनामध्ये घट झाली की तुमच्या ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट मध्ये या ठिकाणी वाढ होत असते असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता हे ठेवत असताना तुम्हाला आकृतीद्वारे या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करेल, किंवा या ठिकाणी जे काही ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट आहे त्याचं या ठिकाणी साधारणतः कशा पद्धतीनं आहे डायग्राम ते बघून घ्यायचं आहे. या पद्धतीने या ठिकाणी तुमची आकृती आहे. सरासरी स्थिर व्ययाची या ठिकाणी आकृती काय सांगते, तर समजा उत्पादन अगोदर अब इतकं आहे, तर त्याचा उत्पादनाचा सरासरी स्थिर खर्च किती आहे, बक इतका खर्च आहे. ठीक आहे. आता उत्पादन वाढवलं, मी ब1 इथपर्यंत घेतलं, उत्पादन वाढवलेलं आहे, तर त्यावेळेस खर्चामध्ये कपात झाली. ब1 क1 हे क पेक्षा कमी दिसते तुम्हाला. आणखीन उत्पादन वाढवलेलं आहे, ब2 इतकं उत्पादन केलं,
तर आणखीन उत्पादनाच्या खर्चामध्ये जी काही स्थिर ॲव्हरेज ॲव्हरेज फिक्स कॉस्ट आहे त्याच्यामध्ये घट झालेली दिसते तुम्हाला या पद्धतीनं. किंवा आपण त्याला उलट बघू, समजा ब2 इतकं उत्पादन घेत होता तेव्हा तो तुम्हाला सरासरी स्थिर व्यय इतका होता. आता उत्पादनामध्ये घट केली, कमी केलं, ब1 इतकं केलं तर तुमच्या सरासरी स्थिर व्ययामध्ये वाढ झालेली दिसते. आणखीन उत्पादनामध्ये घट केली तर आणखीन या ठिकाणी उत्पादनचा जो सरासरी स्थिर व्यय आहे तो या ठिकाणी वाढलेला दिसतोय असं आपल्याला म्हणता येतं. हे या आकृतीवरून लक्षात येतं. ठीक आहे, या पद्धतीनं सरासरी स्थिर खर्च आणि स्थिर खर्च यामधील फरक आहे. ठीक आहे, आता त्यापुढचा आपण मुद्दा बघतोय बदलता उत्पादन व्यय. बदलता उत्पादन व्यय याला प्रधान व्यय असं देखील म्हटलं जातं. बदलत्या उत्पादन व्ययाला प्रधान व्यय असं सुद्धा म्हटलं जातं, त्याला प्राइम कॉस्ट असं देखील म्हटलं जातं. आता बदलत्या उत्पादन व्यय हे उत्पादनातील बदलानुसार व्ययामध्ये बदल होत असतो. उत्पादनामध्ये बदल झाला त्यानुसार तुमच्या व्ययामध्ये बदल होत असतो असं आपल्याला म्हणता येतं. आता बदलता उत्पादन व्यय कोणता नेमकं, तर श्रमिकांचे वेतन. तुम्ही श्रमिक किती लावाल त्यानुसार या ठिकाणी वेतन द्यावं लागतं, बदलता उत्पादन व्यय. त्यानंतर कच्च्या मालाच्या किमती, आज 500 रुपये क्विंटल आहे, उद्या 550 राहू शकतं किंवा 450 देखील राहू शकतं या पद्धतीनं. त्यानंतर द्यावे लागणारे कर, जे काही कर आहेत ती कर देखील या ठिकाणी व्हेरिएबल कॉस्टमध्ये येत असतं. त्यानंतर वीज आहे, कोळसा आहे, त्यानंतर जाहिरात आहे, किरकोळ दुरुस्ती आहे. हे कसे आहेत, तुमच्या उत्पादनानुसार या ठिकाणी वाढत असतात किंवा कमी होत असतात. आता वीज, तुम्ही जितकं जास्त उत्पादन घेतलं तेवढ्यात या ठिकाणी तुम्हाला बिल येणार आहे. त्यासोबतच जाहिरात, जेवढी जास्त तुम्ही जाहिरात कराल, जाहिरात का एक प्रोडक्ट निर्माण करून तुम्ही जाहिरात कराल का, नाही, लाखो प्रोडक्ट या ठिकाणी निर्माण करून जास्तीत जास्त जाहिरात करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामुळे तुमच्या बदलत्या खर्चामध्ये किंवा बदलत्या उत्पादन व्ययामध्ये या ठिकाणी बदल होत असतो. एकूण बदलत्या व्ययास उत्पादनाच्या एकूण राशीने भागल्यास सरासरी बदलता व्यय या ठिकाणी कळतो. सरासरी बदलता व्यय सुद्धा उत्पादनातील बदलानुसार परिणाम होत असतो असं आपल्याला म्हणता येतं. आता सरासरी बदलता व्यय ची आकृती कशा पद्धतीने आहे आपण एकदा बघू. उत्पादन परिमाण, ठीक आहे या पद्धतीनं. आता सरासरी बदलता व्यय काय सांगतोय, तर सरासरी बदलता व्यय या अक्षावर बदलता व्यय दिलेला आहे आणि अक्षावर उत्पादन परिमाण दिलेलं आहे. तुमचं उत्पादन जसं कमी होतं तसं सरासरी
बदलता उत्पादन व्यय हा देखील या ठिकाणी कमी कमी झालेला दिसतोय. म्हणजे उत्पादन इतकं होतं तर इथून या ठिकाणी लंब टाकला असता तुमचा बदलता उत्पादन व्यय या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. मग बदलता उत्पादन व्यय तुमच्या उत्पादनानुसार वाढ होत असते किंवा घट होत असते. उत्पादन वाढलं बदलता उत्पादन व्यय वाढेल. उत्पादनामध्ये घट झाली बदलता उत्पादन व्ययामध्ये देखील घट होत असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे या ठिकाणी उत्पादन जास्त आहे तुमचा बदलता उत्पादन व्यय देखील या ठिकाणी दिसतो. उत्पादन कमी झालं या ठिकाणाहून दिसेल, पुन्हा उत्पादन वाढवलं त्या ठिकाणाहून दिसेल. म्हणजे ज्या पद्धतीने तुमचं उत्पादन होतं त्यानुसार तुमच्या बदलत्या उत्पादन व्ययामध्ये या ठिकाणी वाढ किंवा घट झालेली दिसते असं आपल्याला म्हणता येतं. आणि त्यालाच ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जर बघायचं झालं तर सरासरी ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट त्याला आपण सरासरी बदलता उत्पादन व्यय असं म्हणतो. त्याला बदलत्या उत्पादन व्ययाला एकूण उत्पादित राशीने या ठिकाणी भागले असता या ठिकाणी तुमचं सरासरी बदलता उत्पादन व्यय हे मिळत असतं. तर मी फॉर्म्युला लिहितोय. सरासरी बदलता उत्पादन व्यय तर भागिले एकूण उत्पादन या पद्धतीने आहे. एकूण उत्पादन आता सरासरी बदलता व्यय या ठिकाणी जर विचारात घ्यायचा झाला तर सरासरी बदलता व्यय या ठिकाणी तुम्ही काढताय त्यावेळेस तुम्हाला बदलता उत्पादन व्यय भागिले एकूण उत्पादन या ठिकाणी करावं लागतं असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे, या पद्धतीने आहे. आता त्या पुढचा जो भाग आहे तो या ठिकाणी एकूण उत्पादन खर्च किंवा एकूण उत्पादन व्यय त्याला आपण टोटल कॉस्ट असं म्हटलं जातं. टोटल कॉस्ट. आता टोटल कॉस्टचा फॉर्म्युला जर सांगायचा झाला तर फिक्स्ड कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट या पद्धतीने या ठिकाणी फॉर्म्युला बनेल त्याचा. फिक्स्ड कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट. फिक्स्ड कॉस्टमध्ये काय काय येतं हे तुम्हाला माहीत आहे, व्हेरिएबल कॉस्टमध्ये काय काय येतं हे माहीत आहे, आणि टोटल कॉस्ट या दोघांचं टोटल असतं असं आपल्याला म्हणता येतं. आता कंपॅरिझन करत असताना आपण स्थिर उत्पादन व्यय, बदलता उत्पादन व्यय व त्याची किंमत याचा विचार करू. आता अल्प कालावधीमध्ये किंमत ठरवताना उत्पादक अल्प कालावधीमध्ये किंमत ठरवताना तो काय करतो, फक्त बदलता खर्च भरून निघाला पाहिजे इथपर्यंतच विचार करत असतो. भरून निघाला पाहिजे. स्थिर उत्पादन व्यय निघल न निघल या पद्धतीने या ठिकाणी तो विचार करत असतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे समजा मी व्यापारी आहे, आता अल्प कालावधीमध्ये या ठिकाणी मला किमतीमध्ये बदल करायचा आहे किंवा किंमत ठरवायची आहे तर त्यावेळेस मी काय करेल, फक्त व्हेरिएबल कॉस्ट याचाच विचार करेल, म्हणजे बदलत्या उत्पादन व्ययाचाच विचार करत. फॉर एक्झाम्पल समजा मी अल्प कालावधीमध्ये मला वस्तू विकायच्यात आजच्या पोत्या किंवा आज मार्केटमध्ये विकायच्यात
आणि इन फ्युचर या ठिकाणी मी कशा किमती ठरवायच्या ते नंतर ठरवणार आहे. समजा सोमवारचा बाजार आहे, सोमवारच्या बाजारामध्ये मी वस्तू या ठिकाणी विकतोय, तर त्यावेळेस मी काय करेल, फक्त आणि फक्त बदलत्या उत्पादन व्ययाचा विचार करेल. बदलत्या उत्पादन व्ययाचा या ठिकाणी विचार करून मी त्या वस्तू विकेल. समजा कापड दुकान आहे, मी बाजारामध्ये सोमवारच्या या ठिकाणी कापड दुकान लावलेलं आहे आणि त्यावेळेस या ठिकाणी मी फक्त व्हेरिएबल कॉस्टचाच विचार करेल, म्हणजे बदलत्या उत्पादन व्ययाचाच विचार करेल. मला कितीला पडलंय, इतक्याला, हां चला मी कितीला विकू शकतो, एवढ्याला, ठीक आहे, इथपर्यंतच विचार करेल. समजा मी परमनंट दुकान टाकले मेन रोडला अहमदपूरच्या, तर त्यावेळेस या ठिकाणी काय होईल, मला इतर गोष्टीचा विचार करावा लागेल. त्या बिल्डिंगचं भाडं, लाईट बिल, इतर मेंटेनन्स खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार, त्यासोबतच माझं प्रॉफिट, या सर्व गोष्टीचा या ठिकाणी विचार करेल. म्हणजे दीर्घ कालावधीमध्ये मला वस्तूची किंमत ठरवायची असेल, तर त्यावेळेस मी व्हेरिएबल कॉस्टचा तर विचार करेल, त्यासोबतच फिक्स्ड कॉस्टचा देखील या ठिकाणी विचार करेल, स्थिर उत्पादन व्ययाचा देखील विचार करेल आणि त्यानुसार या ठिकाणी तुमची किंमत ठरवत असते असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे, या पद्धतीनं हे आहे. आता या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलंय, फिक्स्ड कॉस्ट, त्यानंतर व्हेरिएबल कॉस्ट, त्यानंतर टोटल कॉस्ट, त्यानंतर ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट, त्यानंतर ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आणि आता बघतोय ॲव्हरेज टोटल कॉस्ट. ॲव्हरेज टोटल कॉस्ट काढायचं आहे, तर तुमचा एकूण उत्पादन व्यय भागिले एकूण उत्पादन व्यय भागिले एकूण उत्पादन, हे टोटल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल प्रोडक्शन. हे काय झालं, ॲव्हरेज टोटल कॉस्ट. ॲव्हरेज टोटल कॉस्ट हे या पद्धतीनं आहे. ठीक आहे, म्हणजे जवळजवळ आपण या लेक्चरमध्ये 6 पॉइंट या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. 6 पॉइंट या ठिकाणी आपण कन्सिडर केलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. फिक्स्ड कॉस्ट म्हणजे तुमच्या उत्पादनामध्ये बदल झाला असता देखील बदल होत नाही. उत्पादन बंद करा किंवा उत्पादन किती घ्या. ठीक आहे, ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट हे उत्पादन वाढीबरोबर कमी होत असतं. ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट सरासरी स्थिर उत्पादन व्यय, तुमच्या उत्पादनामध्ये वाढ झाली, सरासरी स्थिर उत्पादन व्यय घटत असतं. उत्पादनामध्ये घट झाली, सरासरी स्थिर उत्पादन व्ययामध्ये वाढ होत असते. ठीक आहे, त्यानंतर व्हेरिएबल कॉस्ट या ठिकाणी तुमच्या उत्पादनातील बदलानुसार या ठिकाणी व्हेरिएबल कॉस्टमध्ये बदल होत असतो. उत्पादन वाढलं, व्हेरिएबल कॉस्ट वाढली, बदलता उत्पादन व्यय वाढला. उत्पादन कमी झालं, बदलता उत्पादन व्यय देखील कमी होत असतं असं आपल्याला म्हणता येतं या पद्धतीनं. त्यानंतर ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, तर ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल प्रोडक्शन किंवा बदलता उत्पादन व्यय भागिले एकूण उत्पादन या ठिकाणी तुमचा हे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट या ठिकाणी तयार होत असते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर टोटल कॉस्ट या ठिकाणी आपण बघितलंय, टोटल कॉस्ट इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट प्लस
व्हेरिएबल कॉस्ट, फिक्स्ड कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट. ठीक आहे. आता ॲव्हरेज टोटल कॉस्ट काढायचं आहे, तर टोटल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल प्रोडक्शन या पद्धतीनं फॉर्म्युला बनल. आता किंमत ठरवत असताना उत्पादक अल्प कालावधीमध्ये फक्त आणि फक्त व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे बदलत्या उत्पादन व्ययाचाच विचार करत असतो, पण दीर्घ कालावधीमध्ये या ठिकाणी तुम्हाला बदलत्या व स्थिर उत्पादन व्ययाचा देखील या ठिकाणी तुम्हाला विचार करावा लागेल आणि त्यानुसार किंमत ठरवावी लागेल. ठीक आहे. स्थिर खर्चामध्ये काय काय येतं, तर इमारतीचं भाडं, कायम स्वरूपीची कर्मचारी आहेत त्यांचं वेतन, त्यानंतर यंत्रावरील घसारा, भांडवलावरील व्याज, हे कायम जे काही खर्च आहेत त्याला स्थिर उत्पादन व्यय असं म्हणतात. आणि बदलता उत्पादन व्यय कोणते, तर बदलत्या उत्पादन व्ययामध्ये जे काही श्रमिक आहेत त्यांचं वेतन, त्यानंतर वीज आहे, कोळसा आहे, जाहिरात आहे, किरकोळ दुरुस्ती आहे, कर आहेत, कच्च्या मालाच्या किमती आहेत, या ठिकाणी बदलत्या उत्पादन व्ययानुसार या ठिकाणी खर्च येत असतात. तर स्थिर उत्पादन व्यय हे क्षितिज समांतर असतं. क्षितिज समांतर म्हणजे अक्षाला समांतर असतं असं आपल्याला म्हणता येतं. तर बदलता उत्पादन व्यय हे या ठिकाणी तुमचं उत्पादनानुसार बदलत जातं, उत्पादनानुसार बदलत जातं. उत्पादन या ठिकाणी तुम्ही कमी घेताय तर तुमचं जो काही खर्च आहे ते देखील कमी राहील. उत्पादन वाढवताय ते खर्चही वाढेल. या पद्धतीने हे आहे. ठीक आहे. तर सरासरी स्थिर व्यय, सरासरी स्थिर व्यय हे या ठिकाणी मागणी वक्राप्रमाणे या ठिकाणी ऋणात्मक होत जातं, ऋणात्मक होत जातं असं आपल्याला म्हणतात. उत्पादन वाढलं, सरासरी बदलता उत्पादन व्यय या ठिकाणी घटत जातं आणि उत्पादन कमी झालं, सरासरी उत्पादन व्यय या ठिकाणी वाढत जातं. ठीक आहे. या पद्धतीनं आहे. बदलत्या उत्पादन व्ययाचा या ठिकाणी आकृती बघायचं झालं तर ती कप बशीसारख्या आकाराची आहे असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. या चॅप्टरमधील थोडा भाग शिल्लक आहे, तो नंतरच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. ठीक आहे. धन्यवाद.